नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरी इथे विविध पदांची पदभरती सुरू झालेली आहे. एलिजिबिलिटी काय आहे, कोणकोणती पदे आहेत, किती पदे आहेत, कशा प्रकारे अप्लाय करू शकता, सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम हे ऑफिशियल PDF पाहू शकता. 43 पेजेसचं जे आहे ते ऑफिशियल PDF आहे CSIRचं. ह्याच्यामध्ये हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन नॉट टू बी सेंड दिलेला आहे सर्वात वरी, आणि ह्याच्यामध्ये जे आहे इन्फॉर्मेशन यांनी दिलेली आहे. सर्वप्रथम पदच आपण पाहूया. ह्याच्यामध्ये टेक्निशियन आणि टेक्निकल असिस्टंट हे पदं आहेत. हे पदं भरली जाणार आहे. टोटल टेक्निशियनची 15 पदे आहेत आणि टेक्निकल असिस्टंटची 19 पदं आहेत. त्याच्यामध्ये रिझर्व किती, अनरिझर्व किती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अनरिझर्व 7 आहेत. OBC या नॉन क्रिमी लेअर 04 म्हणजे 4 आहेत. अनुसूचित जाती SC प्रवर्गासाठी 2 आहेत. ST प्रवर्गासाठी 1 आहे आणि EWS साठी 1 आहे. हे टेक्निशियनची झाली. टेक्निकल असिस्टंटची अनरिझर्वड 8 आहेत. OBC 07 म्हणजे 7 आहेत. SC प्रवर्गासाठी 1, ST प्रवर्गासाठी 1, EWS साठी 2. अपर एज लिमिट काय आहे? जे टेक्निशियन पद आहे याला अपर एज लिमिट आहे 28 इयर्स आणि टेक्निकल असिस्टंटला आहे 28 इयर्स. यांचं पे मॅट्रिक्स समोर पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारची हे पदं आहेत. त्याचबरोबर काही जे आहेत इथं डिटेल्स दिलेले आहेत त्या तुम्ही रीड करू शकता. पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण सर्व डिटेल्स इथे कव्हर करू शकत नाहीत. समजा तुम्हाला जर डिटेलमध्ये वाचायचं आहे की याचे जे गाईडलाईन्स आहेत ते काय आहेत, कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, किंवा याची ऑफिशियल लिंक पाहिजे, किंवा हे PDF जर पाहिजे असेल तर सिम्पल क्रोमवर जा, studyflowupdates.in सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक वेबसाईट ओपन होईल. त्यामध्येच तुम्हाला सर्चचं ऑप्शन दिसेल. तिथे तुम्ही जर एवढे जरी सर्च केलं CSIR तरी हे आर्टिकल तुमच्या समोर येऊन जाईल आणि यामध्येच तुम्हाला PDF आणि दुसरी जी इन्फॉर्मेशन आहे ती मिळून जाईल. आता आपण खाली डिटेल्स पाहूया. डिटेल्स ऑफ पोझिशन्स, तर नंबर ऑफ पोझिशन दिलेले आहेत. जसं डिटेल्स ऑफ पोस्ट टेक्निशियन, तर याचं पे स्केल दिलेलं आहे, कॅटेगरी दिलेली आहे, इसेन्शियल क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे. जसं तुम्ही 10वी पासआउट असले पाहिजेत, SSC 10th स्टँडर्ड ऑर इक्विलंट. सायन्स सब्जेक्ट तुमचा मिनिमम 55% मार्क्सनं पासआउट असले पाहिजेत. ITI जरी झालेलं असेल सर्टिफिकेट ते असलं पाहिजे, ते जरी असेल, किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर किंवा प्रोग्रामिंग असिस्टंट किंवा कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं सर्टिफिकेट आहे तेही चालतं. तर या प्रकारचे जे आहे त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन दिलेले आहेत. जॉब रिक्वायरमेंट काय काय आहे, म्हणजे काय केलं जातं, तर बघा, मेंटेनिंग डेटाबेस सिस्टम्स, प्रिपरेशन अँड कॉम्पिलेशन ऑफ सब्जेक्ट रिलेटेड डॉक्युमेंट्स ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन, एनी अदर वर्क असाइन्ड, जे दुसरे बी काम दिलं जाईल ते तुम्हाला करावं लागेल. ह्याच्यामध्ये पोस्ट कोड आहे पहिल्याचा T01, याचा T02चं पाहूया. नंबर ऑफ पोस्ट एकच आहे. सेम कॅटेगरी OBC जे पदवरी दिलेले आहेत प्रत्येक प्रवर्गासाठी त्यानुसार त्यांनी क्वालिफिकेशन काय लागतं, इसेन्शियल क्वालिफिकेशन, जॉब रोल काय, जॉब रिक्वायरमेंट काय, ही माहिती दिलेली आहे. आता हे आपण शॉर्टमध्ये पाहिलेलं आहे. जसं पोस्ट कोड वगैरे त्यानुसार तुम्ही रीड करू शकता. पण तुमच्या प्रवर्गानुसार जर OBC प्रवर्गातून असाल, SC ST या प्रवर्गातून असाल आणि तुम्हाला जर हे रीड करायचं आहे तर सिम्पल मी डिस्क्रिप्शनमध्ये जे वेबसाईट आहे आपली studyflowupdates.in, तिथे तुम्हाला जे आहे याचं इन्फॉर्मेशन मिळून जाईल. सो मेक शुअर तिथे जाऊन तुम्ही सर्च कराल CSIR किंवा या रिलेटेड कोणताही कीवर्ड तुम्ही सर्च केला तर ही इन्फॉर्मेशन तुमच्या समोर येऊन जाईल. तर अशा प्रकारची पदं आहेत. आणि सर्वात खाली जर आपण सुटेबिलिटी ऑफ PWBD स्टुडंटबद्दल पाहिलं तर जे बेंचमार्क डिसॅबिलिटी स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये ज्या जागा आहेत ते दिलेले आहेत. कशा प्रकारे ते याला क्लेम करू शकता किंवा कोणत्या डिसॅबिलिटीज इथे एलिजिबल आहेत त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेले आहे. आता ॲप्लिकेशन फी पाहूया. सर्व काय पाहिलं ठीक आहे, तुम्ही डेटाही वाचाल, पण याच्यामध्ये फी किती आहे तर अनरिझर्व्ड कॅन्डिडेट जे ओपन कॅन्डिडेट आहेत किंवा OBC किंवा EWS आहेत या सर्वांसाठी 500 रुपये आहे. महिला, SC ST PWD, एक्स सर्व्हिसमॅन, CSIR परमनंट एम्प्लॉई जे आहेत त्यांच्यासाठी फी नाही आहे. सो मेक शुअर तुमची फी तुम्ही भराल. ऑनलाईन फी भरल्यानंतरच तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते ॲक्सेप्ट केलं जाईल. एज लिमिट आणि रिलॅक्सेशन काय आहे? ॲज पर ॲक्ट, ॲज पर रूल, जे SC ST प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना 5 वर्षाची मुदत, म्हणजे जे 5 वर्ष रिलॅक्सेशन दिलं जातं. 28 वर्ष आहे तर पुढे 5 वर्ष आगाऊ दिले जातात. OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष, PWBD उमेदवारांसाठी 10 वर्ष, त्याच्यामध्ये PWDचं OBC असतील तर 13 वर्ष आणि SC ST PWD उमेदवार असतील तर 15 वर्ष. एक सर्व्हिसमॅनला बघू शकता, हे तुमच्या स्क्रीनवरच आहे. त्यातली त्यात विडोज किंवा डायवॉर्स्ड वुमेन किंवा जे वुमेन ज्युडिशियली सेपरेट झालेले आहेत त्यांच्या पार्टनरपासून आणि रिमॅरी केलं नाही त्यांनी, तर यांच्यासाठी सुद्धा इथे अपर एज लिमिट जी आहे ती 40 करण्यात आलेली आहे. बाकी सर्व इन्फॉर्मेशन जे आहे आरक्षणाबाबत EWSचा वीकर सेक्शन आहे त्यांच्याबाबत दिलेलं आहे. आता आपण स्कीम ऑफ एक्झामिनेशन पाहूया आणि त्याचा सिलेबस पाहूया. तर तुमची जे एक्झामिनेशन आहे ती OMR बेस्ड, कॉम्प्युटर बेस्ड, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन
जे आहे ते तुम्हाला विचारले जाणार आहेत. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनचे एक्झामिनेशन होणार आहे. मीडियम ऑफ क्वेश्चन जे असणार आहेत ते इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये जे आहे ते सेट केले जाणार आहेत. जे स्टँडर्ड ऑफ एक्झामिनेशन असणार आहे ते 10वी तसेच ITI किंवा 12वी याच्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तुम्हाला टोटल 150 प्रश्न विचारले जातील. तुम्हाला जो टाईम असेल तो 2.5 तासाचा असेल. याच्यामध्ये एक पहिला पेपर होईल तुमचा, त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट असतील ज्याचे 50 क्वेश्चन विचारले जातील. मिनिमम मार्क्स तुम्हाला 100, 2 मार्क जे दिले जातील एव्हरी करेक्ट आन्सरला. नेगेटिव्ह मार्किंग इथे नाही आहे. त्याचबरोबर पेपर 2 असेल तुमचा, त्याच्यामध्ये 30 मिनिटं दिल्या जातील. त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज दोन्हीचे 25-25 क्वेश्चन, मॅक्सिमम मार्क 75, 3 मार्क दिले जातील एव्हरी करेक्ट आन्सर. याच्यामध्ये एक निगेटिव्ह मार्क आहे प्रत्येक रॉंग आन्सरसाठी. पुन्हा खाली जर पाहिलं पेपर 3 होणार आहे तुमचा, त्याच्यामध्ये कन्सर्ट सब्जेक्ट असणार आहेत. नंबर ऑफ क्वेश्चन 50, मिनिमम मार्क्स मॅक्सिमम मार्क्स 150, 3 मार्क जे दिले जाणार एव्हरी करेक्ट आन्सरला आणि एक निगेटिव्ह मार्क असणार आहे ईच रॉंग आन्सरला. आता पोस्ट टेक्निकल असिस्टंटच्या मोड ऑफ एक्झामिनेशन तुम्ही पाहू शकता, सेम तसाच आहे. जे MCQ बेस्ड असणार आहे. क्वेश्चन जे असेल ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये जे असणार आहे ते बायलिंग्युअल लँग्वेजमध्ये असणार आहे. स्टँडर्ड ऑफ एक्झामिनेशन जे आहे तर डिप्लोमा ग्रॅज्युएशन लेवल बेस्डचे जे आहे ते याच्यामध्ये क्वालिफिकेशननुसार त्याच्यामध्ये जे आहेत प्रश्न विचारले जातील. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन याच्यात 200 असतील. 3 तासाचा वेळ दिला जाईल. पहिला पेपर असेल तुमचा पेपर 1 मेंटल ॲबिलिटीचा, त्याच्यात 50 क्वेश्चन, मॅक्सिमम 100 मार्क, 2 मार्क एव्हरी करेक्ट आन्सरसाठी आणि ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही. पेपर 2 जो असेल त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज दोन्हीचे 25 क्वेश्चन विचारले जातील, 25-25 ईच. मॅक्सिमम मार्क 75 असणार आहे. तर 3 मार्क दिले जातील एव्हरी करेक्ट आन्सरसाठी आणि एक निगेटिव्ह मार्क आहे ईच रॉंग आन्सरसाठी. पेपर 3 असणार आहे, त्याच्यामध्ये कन्सर्ट सब्जेक्ट असणार आहे. 100 क्वेश्चन असणार आहे. 300 मॅक्सिमम मार्क्स, 3 मार्क फॉर एव्हरी करेक्ट आन्सर आणि 1 निगेटिव्ह मार्क. इव्हॅल्युएशन केलं जाईल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल, मेरिटमध्ये येलं जातं, त्याच्यानंतर तुम्हाला याचं सिलेक्शन जे आहे ते केलं जाईल. आता याच्यामध्ये बरेच इन्फॉर्मेशन जे आहे ते डाऊन साईड दिलेले आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कशा प्रकारे ॲप्लिकेशन करायचं आहे, कशा प्रकारे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे, प्रोफाईल बनवायची आहे. सर्व इन्फॉर्मेशन जे आहे मराठी स्वरूपामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. शॉर्टमध्ये सिंपल कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते स्क्रीनवरही पाहू शकता किंवा तिथेही पाहू शकता. तर सिंपल क्रोमवरती जाऊन studyflowupdates.in सर्च करा. सिंपल तिथं या आर्टिकलबद्दल सिंपल काही कीवर्ड्स जे आहेत ते सर्च करा. तुम्हाला हे आर्टिकल येऊन जाईल, याचं PDF येऊन जाईल आणि ऑफिशियल ज्या लिंक्स आहेत फॉर्म भरण्यासाठी त्याही मिळून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओबद्दल काही जर डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी इंस्टाग्रामवर तुम्ही येऊ शकता. तिथं आम्ही 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.